सो गाईज आम्ही रेडी झालो आहे. आता आम्ही चेकआउट करतो आहे आणि आम्ही बिर्ला टेम्पल जे नागावमध्येच आहे, म्हणजे थोडंसं पुढे आहे, तिथून मी जातो. आम्ही या आईस ॲपल रिसॉर्टमध्ये राहतो आहे आणि इथून हा त्याचा पूर्णपणे एंट्रन्स आहे. इथून आपण आत आलोत की इथे आपल्याला कार पार्किंगचा सेक्शन मिळतो. पूर्ण खूप मोठा आहे आणि तिथं त्यांचं नाव पण लिहिलेलं आहे. ग्रीनरी आहे आणि वरती शेड आहे छान, सो गाडी वगैरे तापण्याचा काही प्रश्न होणार नाही. इथून आपण असेच आत आलोत की पहिलं इथे त्यांचं मेन ऑफिस म्हणू शकतो, रजिस्ट्रेशन काउंटर आहे, जो खूप सुंदर डेकोरेट केला आहे त्यांनी. अस्थेटिक वाईब्स आहेत. इथून आपण आत गेलो की इथून वरती त्यांचं चालत जायचं वरती आणि इथे त्यांचं आपण चेक इन करतो ना, त्याच्यासाठी आहे. असं त्यांनी छान डेकोरेट केलेलं आहे. हे आलं की तुम्हाला इकडे ह्या साईडला ब्रेकफास्ट वगैरे ठेवलेला असतो सकाळी, आणि इथे तुम्ही आलात की इकडे तुमचं इथे चेक इन वगैरे करू शकता. आणि हा व्ह्यू आहे इकडनं, खूप छान त्यांनी डेकोरेट केलं आहे. ओके, हे दोघंजण आम्हाला खूप मदत करत होते. सो आलात तुम्ही इकडे की या हॉटेलला रिसॉर्टमध्ये नक्की स्टे करा. आणि तुमचं नाव? रोहित. आणि तुमचं? येस, प्रिन्स. सो दोघांनी आमची खूप छान सेवा केली आहे आणि खूप मस्त वाटलं राहून. सो प्लीज डू विजिट दिस रिसॉर्ट. सो गाईज इकडनं ना बिर्ला टेम्पलचं एंट्रन्स आहे इकडनं, आणि तिथे सरळ एक पाटी लिहिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल तर, की कोणत्याही प्रकारचे मोबाईल कॅमेरे मोठी काही अलाउड नाही आहे आतमध्ये. त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही काही घेऊन. पण इथून अशा वरपर्यंत पायऱ्या आहेत, अशा इथपर्यंत, आणि वरती गेलं की मोठं टेम्पल आहे. इतकं सुंदर त्यांनी छान मेंटेन केलं आहे, बापरे, म्हणजे बघण्यासारखं आहे. तिथे गणपतीची पहिली गेल्या मोठी मूर्ती आहे. राधाकृष्ण आहेत, अजून शिव पार्वती आहेत, परत सूर्यदेव आहेत, मा दुर्गा यांचं सगळ्यांचं त्यांनी एक मोठं मंदिर केलेलं आहे. आणि तर त्यांनी मेंटेन केलेलं आहे. झाडी आणि ग्रीनरी तर इतकं सुंदर दिसतं. पण आम्हाला आतमध्ये शूट करायला अलाउडच नाही, म्हणजे कोणालाच नाही. त्यांनी कारमध्येच ठेवायला लावलं सगळ्या गोष्टी, त्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. आम्ही आतले फोटोज जर मिळाले म्हणजे गुगलवरती वगैरे तर आम्ही नक्की शेअर करतो इथे, पण नसेल तर मग नो स्कोप. त्यांनी आणि कोविड नंतर आम्ही विचारलं पार्किंगच्या इथे जे दादा होते त्यांना, तर ते बोलले की कोविड नंतर त्यांनी हे बंद केलं, म्हणजे आतमध्ये कुठल्याच फोन्स आणि हे काही घेऊन जायचं नाही आहे. सो येस, पण खूप सुंदर मंदिर आहे. त्याचं नाव बिर्ला टेम्पल.
बिर्ला टेम्पल आहे, नागाव मध्येच ना. व्हाईट मार्बल मध्ये. हा, आणि व्हाईट मार्बल मध्ये आणि खूप छान आहे. म्हणजे वरती गेल्या गेल्या ना असं छान थंड हवा येते, पण प्रचंड ऊन आहे काहीच, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबवलं नाही. बेस्ट आहे. हा, आणि पावसाळ्यात ना वरती ना मी दाखवत मोर दिसत आहेत ना, ते सगळे डोंगर ते डोंगरांच्या मध्ये येते आणि खूप सुंदर दिसतात ते. गाईज, आम्ही चाललोय रेवदंड बीच कडे. सो तिथे एक फोर्ट पण आहे आणि बीच पण आहे. सो लेट अस एक्सप्लोअर दॅट. आणि आतमध्ये इथून आत गेलं की आपल्याला एक पार्किंगचा त्यांनी एरिया दिलेला आहे. सो लेट अस गो. इथे 100 रुपये पार्किंग आहे, कुठेच नाही आहे एवढं. ते पण तो म्हटलं फक्त 100. फक्त 100 रुपये बरं का. म्हणजे आम्ही ते शूट करायला हवं होतं, ते म्हणे फक्त 100 रुपये. आणि आपण किती वेळ जातो फोर्टवरती? एक जास्तीत जास्त 20 मिनिटं, खूप झाले. इथून एंट्री आहे त्याची. रेवदंडा फोर्ट आहे हा. फोर्ट आहे आय थिंक सो. ह्याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही इकडे. इथे कोणाचं तरी शूट चालू आहे मागे. तो हे तोफ, हा रणगाडा छोटा. रणगाडा नाही काही, तोफ येतो. हा पण तोफ आहे आणि इथून आत जायचं असं. बिचारं कुत्रं झोपलं इथे गोड. इथून आपण आता आत आलो. फार म्हणतो ना बघण्यासारखं असं काही नाही आहे इथे, पण असं मला वाटतं की हा खूप वर्ष जुना हा फोर्ट आहे. कसला गोड दिसतोय आज माझा नवरा गोंडू. तिकडनं समुद्र डायरेक्टली. हां, तिकडनं समुद्र आहे, तिकडे जाऊयात आपण. पण आधी हा फोर्ट एरिया आहे इकडे. इकडे या साईडला काही असं नाही आहे इथे, फक्त हा एवढाच एक फोर्ट आहे असं मला वाटतं ना. हा एवढाच फोर्ट आहे, एवढाच. ह्याच्या व्यतिरिक्त असं काही नाही आहे. नेमका फोर्ट आहे का कोर्ट आहे काय माहिती. या साईडला बीच आहे, ते जाऊयात आपण तिकडे. बीची बीच. असं काही त्यांनी फार भारी काही मेंटेन वगैरे केलेलं नाही आहे. जस्ट एक हे एवढं असं बघण्यासाठी 100 रुपये. आणि मला प्रचंड राग आलेला आहे. फक्त 100 बोलला तू. ठीक आहे, बट ॲटलिस्ट एक्सप्लोअर तरी केलं, कळलं तरी काय आहे रेवदंडा फोर्ट नावाचा फोर्ट. चला आता इकडनं जाऊया आणि बीच दाखवतो तुम्हाला आम्ही डायरेक्टली. माय बीच ऑन बीच. बीच. My nerves are working overtime. Tell myself to calm down and breathe. Step out of the shadows, into the fire. Don't be afraid to go out on a wire. Live in the moment, turn it louder. This is what you're made for. You just gotta be fearless.
मूर्ती आहे. सो हे विष्णू देवता आहेत. अधिक मास चालू आहे, सो आमचं परत विष्णूचं दर्शन झालं. अरे वा, त्यांचं फूल खाली पडलं. फूल खाली पडलं त्यांचं, वरून खाली पडलं. असं आमचं दर्शन छान झालं. हे महाविष्णूंचं मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे. नाईस एक्सपिरियन्स. छान होतं मंदिर. आता आम्ही निघालो आहे. झाले आमचे 3 स्पॉट्स कवर झालेत. आता बॅक टू पुणे. आता आम्ही बॅक टू पुणे चाललो आहे. So our Alibag trip comes to an end. We had an incredible time and made lots of beautiful memories. We hope you enjoyed this vlog as much as we enjoyed creating it. If you did, then don't forget to like, share and subscribe. Thank you for watching and we'll see you in the next adventure. Until then, keep exploring, keep smiling and keep creating beautiful memories. Bye bye.